सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज आपण या सेशनमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचे प्राध्यापक डॉक्टर कृष्णा सुनकर सर यांच्यासोबत नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. एक पॉडकास्ट सेशन राहणार आहे हा. तर यामध्ये नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजीचे बेसिक इंट्रोडक्शन, हिस्ट्रीपासून ते ॲडव्हान्समेंटपर्यंतचे आपण सर्व काही डिस्कस करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला प्रश्न मला सरांना विचारू इच्छितो मी की सर, तुम्ही या नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी फील्डची स्टार्ट कुठून झाली तुमच्या करिअरमध्ये? प्रथमतः मी धन्यवाद देतो नारायण की मला प्रेझेंटेशन करण्यासाठी तुम्ही बोलवलं. तर नॅनो मटेरियल्स ह्याची सुरुवात जी खरी आहे ते 1959मध्ये रिचर्ड फेनमन हे फिजिसिस्ट होते. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. आणि नॅनो टेक्नॉलॉजी आत्ताचं सर्वात इमर्जिंग फील्ड आहे की प्रत्येक फील्डमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. म्हणजे तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये घ्या किंवा EV कारमध्ये घ्या, सर्व ठिकाणी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यामुळे ह्या सेशनमध्ये आपण नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो मटेरियल्स कसे तयार केले जातात, नॅनो टेक्नॉलॉजीची हिस्ट्री पूर्ण पाहणार आहोत आणि त्याची ॲप्लिकेशन्स आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर थँक्यू सर. तर आता मला वाटते सेशन आपण स्टार्ट करूयात. येस सर, कंटिन्यू. Yes, thank you. Nanomaterials. First, we see that what is nanotechnology. Nanotechnology. Nano means small object or dwarf. Nanotechnology is the branch of science which deals with study of synthesis, characteristics, and applications of nanomaterials. We all students are know about the what is nanomaterials. 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. Nanomaterials. Why nanomaterials plays an important role? Because nanomaterials have small size. As size reduces, its efficiency increases. Therefore, nanomaterials plays an important role in human life. It is the history of nanotechnology. This slide shows that how nanotechnology take place. In 1959, Richard Feynman gives a talk on nanotechnology. He is the physicist who says that there are plenty of room at the bottom of the each element. Means each element has smallest atom, and when we go at the level of atomic level, their surface area increases. As surface area increases, its efficiency increases. आता आपण पाहतोय मित्रांनो की आपल्या थंबवरती सुद्धा आपण टॅब, सगळं मोबाईलचं अख्खं विश्व आपण हातामध्ये घेऊन हिंडतोय. आता मोबाईल म्हणजे इट इज द टेक्नॉलॉजी, इट इज द ॲडव्हान्समेंट ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी. पहिला कसा, पहिलीच्या पूर्वीच्या काळी कम्प्युटर हा एका रूम मध्ये बसण्या एवढा मोठा कम्प्युटर होता. का तर त्यावेळी नॅनो टेक्नॉलॉजी जास्त हे नव्हता. आता नॅनो टेक्नॉलॉजीचा आता आपण पाहतोय तर साईज रिड्यूस झाली, पण स्पीड पाहतोय तर आपण स्पीड वाढत चाललेलं आहे. इट इज द वन ऑफ द ग्रेट ॲडव्हान्टेज ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. The Richard Feynman is known as the father of nanotechnology. In 1960, William Maclellan constructed 250 microgram motor. Small motor त्याने तयार केले 1960 ला. In 1974, Norio coined the term nanotechnology. These are the different scientists which plays an important role in the development of nanotechnology. In 1985, a researcher at Rice University discovered fullerene. We know that, all students, we know that fullerene is the allotrope of the carbon. There are 3 to 4 different allotrope of the carbon: graphite, diamond, coal, and this is the fourth one allotrope is the fullerene. For this, the discovery of this fullerene, here the scientist awarded Nobel Prize in 1985. And in 1986, Eric Drexler made the concept popular with his book Engines of Creation. Nanomaterials are the engines of the creations. टेक्नॉलॉजी डेव्हलप होते कशामुळं? इट इज ड्यू टू द नॅनो मटेरियल्स. नॅनो मटेरियल साईज रिड्यूस झाली, इफिशियन्सी वाढली, स्पीड वाढलं. इट इज ड्यू टू द नॅनो मटेरियल्स. इन 1981, Sumio Lizima discovered the carbon nanotubes. It is known as the short form as CNT. Carbon nanotubes plays an important role in now development of the EV cars or OLED, LED, light emitting diodes, organic LED,
स्क्रीन्स ज्या आपण घरामध्ये आपण टीव्ही पाहतो त्यामध्ये कार्बन नॅनोट्यूबचा वापर केला जातो. इन 1997 Zywex founded the first company for the research of nanotechnology, and in 2005 Gunter coined the term nanotoxicology. Nanotoxicology means what? Classification of the nanomaterial. Toxicology means what? It is a branch of botany which deals with the taxonomy आपण म्हणतो त्याला. It deals with study of classification of nanomaterials. And in 2006, Naomi are leading the field in nanoparticles combating cancer. Cancer is the one of the most emerging or a dangerous disease nowadays. In 2000, it is said that in 2025, in each family there will be every person, each in each family at least one person is suffered by cancer, because our lifestyle is changes drastically. We eat different fast foods, and our lifestyle is severely affected by the environment. Therefore, we need nanomaterials in order to combating the cancers. It is the history of nanotechnology. These are the scientists, and nowadays, without nanomaterial, no one field can work without nanomaterials. Yes. Then next is the nanomaterial. We already studied that, and I will show the slide. How then you understand what is nanomaterial. This slide shows that football having 22 centimeter in diameter. फ्ली म्हणजे घर माशी माशीचं पिल्लू असतं, आपल्या घरामधले मासे असतात त्याचं पिल्लू त्याचं 1 mm चं असतं. रेड ब्लड सेल्स which is present in our blood is 7 micrometer. Virus 150 nanometer, and buckyball we are already seen in the previous slide 0.8 nanometer. The human hair size is 80 micron. Then you understand that how nanometer is very small. It is this slide indicate that the scientists do the study up to which is not easily seen by our naked eyes. आपण ते पुढे पाहणार आहोत. It is the pictorial view. This slide also shows you that hemoglobin which is present in our blood, HIV virus, E. coli, red blood cell, human hair, the size increases. Human size is 1 meter, hand size is 10 centimeter, human hair is 1 millimeter, red blood cells are 7 micrometer, and the hemoglobin, it is the macromolecule present in our blood whose size is less than nanometer. Scientists do the study न्यूक्लियर, त्या न्यूक्लियस मधल्या याचा सुद्धा स्टडी सायंटिस्टने केलेला आहे. एवढा स्टडी पुढे गेलेला आहे. इट इज ड्यू टू द डेव्हलपमेंट इन नॅनो मटेरियल्स. Nowadays we see that robot do the operations without doctor. It is the development due to the nanomaterials. It is the development due to the sensors, development of the in the electronics and telecommunication, development in the IT sector, and different nanomaterials aspects. This is the next slide is the classification of nanomaterials. Nanomaterial म्हणजे तुम्हाला समज असेल, नॅनोमटेरियल म्हणजे whose particle size ranges from 1 to 100 nanometer. The classification पहा. There are 4 main classes of the nanomaterial. Carbon based nanomaterial means which nanomaterials are made from carbon. Metal based nanomaterial means which nanomaterials made from metals. Nanocomposites, composites म्हणजे we already studied that in previous 10th and 12th standard. Composites are the engineered material formed by combination of 2 or more available substances is known as a composites. साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर कंपोजिट म्हणजे आपला जो सिमेंटचा स्लॅब असतो तो एक कंपोजिट आहे. कारण स्लॅब नुसता सँडचा तयार होत नाही, स्लॅब नुसता स्टीलचा तयार होत नाही. By proper combination of different elements, it form the unique material having unique properties. It is known as a composites. Means 2 different materials combined together and it form the new nanomaterial is known as the nanocomposites. Metal and non-metal combined together it form the nanocomposites. Dendrimers is the 4th type of the nanomaterials which is thread-like structure. थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय.
कार्बन बेस्ड मध्ये ही 3 एक्झाम्पल तुम्हाला मगाशी सांगितले मी, पोलिरिन्स, ग्राफीन and nanotubes. They are made from the carbon. Backbone is made from the carbon. Therefore, they are known as a carbon-based nanomaterials. Next, types of nanomaterial. There are different types of nanomaterials. Myceles, fullerene, quantum dots, nanocrystals, dendrimers, liposomes, nanowire, nanotube, block copolymer. Copolymer means what? The polymer which is formed by two different monomers. It is not known as a copolymer. Next, friend, we see that how these nanomaterials are formed. Nanomaterials कसे तयार करायचे? Nanomaterials, there are main two techniques by which we prepare the nanomaterials. One is the top-down approach, another is the bottom-up approach. Top-down, the word itself indicates that. Top-down means what? Larger size कडून smaller size कडे येणं म्हणजे top-down approach. म्हणजे एखादा मोठा क्रिस्टल घ्यायचा, त्याचं क्रशिंग करायचं, त्याचं स्मॉल पार्टिकल मध्ये रूपांतर करणं म्हणजे टॉप-डाऊन अप्रोच. बॉटम अप अप्रोच म्हणजे काय? स्मॉलर पार्टिकल्स एकत्रित आणणं आणि त्याचा नॅनो मटेरियल तयार करणं म्हणजे बॉटम अप अप्रोच. म्हणजे फॉर एक्झाम्पल, when we dissolve NaCl in the water, it forms the true solution whose particle size is less than nanomaterial. When it undergoes coagulation, its particle size increases. It is known as a bottom up approach. म्हणजे आम्ही काय केलं? नॅनो मटेरियल पेक्षाही लहान पार्टिकल पासून हळूहळू त्याची साईज वाढवली, म्हणून त्याला काय म्हटलंय? बॉटम अप अप्रोच. आता ह्यामध्ये टॉप डाऊन अप्रोच मध्ये पहा वेगवेगळ्या मेथड्स आहेत. केमिकल इचिंग, विथ द हेल्प ऑफ केमिकल वी डिग्रेड दॅट बिगर क्रिस्टल इनटू स्मॉलर पार्टिकल, त्याला म्हणायचं केमिकल इचिंग. लेझर ॲब्लेशन मेथड, विथ द हेल्प ऑफ लेझर वी ब्रेक डाऊन द मॉलिक्यूल crystal into smaller particle is known as the laser ablation method. Milling process, it is just like a grinding. Sputtering, it is a breaking of the crystals. Thermal decomposition, by heating we decompose the material into smaller particle. And last one is the lithography. These are the top down approaches. Next one is the bottom up. Bottom up approach मध्ये chemical vapor deposition करतो आपण. We prepare the chemical solution and it converted into vapor phase. Vapor phase मध्ये particle size कमी असते and it deposited on the glass plate. The particle size increases. It is known as the bottom up approach. Sol-Gel method आहे, laser pyrolysis आहे, spray method आहे, molecular condensation आहे, aerosol process आहे. आणि green synthesis म्हणजे with the help of plant material or biological material we also synthesize the green synthesis. This slide shows that what is top down approach and bottom up approach. It is the bulk material whose size is greater. By top down approach, by milling, etching, laser ablation, particle size is reduced and this is the nanoparticles. And in bottom up approach molecular atomic level वरून आपण परत particle size वाढवली, we go up to the nanomaterial. It is known as a bottom up approach and top down approach. So the word itself indicates that top down means bigger particle to smaller and bottom up means a very small particle to nanoparticle levels. This slide also indicates that what is top down approach and bottom up approach. Here the crystal size is bigger one, we break down and it converted into yellow colored is the nanomaterials. It and a bottom up approach मध्ये पहा, the particle size is very small, it is in true solution and its particle size is increased due to the coagulation. Size bigger केली आपण आणि nanomaterials तयार केले, म्हणून याला कसला अप्रोच म्हणलंय? बॉटम अप अप्रोच. त्यानंतर आपण ह्या मेथड्स ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर in 1991 Sumio Lisima first discovered the carbon nanotubes. CNT म्हणतो त्याला आपण, कार्बन नॅनोट्यूब्स. कार्बन नॅनोट्यूब्स म्हणजे ही एक ग्राफाइट शीट आहे, ज्यावेळी आपण ती रोल करतो त्यावेळी ती ट्युब्युलर स्ट्रक्चर तयार होतं. हे पहा, इथनं वरून आपण जर ह्या प्लेट्स एकमेकावर ठेवल्या तर वरून आपल्याला ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतं, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? कार्बन नॅनोट्यूब्स. इट इज नोन ॲज अ CNT. देअर आर two types of CNTs.
मल्टी-वॉल कार्बन नॅनोट्यूब्स अँड सिंगल वॉल नॅनोट्यूब्स, MWCNT म्हणतात त्याला, आणि SWCNT. त्याचा आपण डिफरन्स पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला वेगवेगळ्या कुठल्या मेथडच्या सहाय्याने कार्बन नॅनोट्यूब्स तयार करतात ते पहा. There are different methods by which we prepare the carbon nanotubes: chemical vapor deposition, electrolysis, arc discharge, laser ablation, सोनोकेमिकल और हायड्रोथर्मल प्रोसेस. सोनोकेमिकल म्हणजे काय? साऊंड व्हायब्रेशन्स वापरायची आणि त्याचं ब्रेकिंग डाऊन करायचं, मॉलिक्युल्स स्मॉलर लेवलला न्यायचं, याला म्हणायचं सोनोकेमिकल. आता यातली एखादी दोन मेथड आपण एक्सप्लेन करू. आपल्याकडे वेळ कमी असल्या कारण आपण एक अर्ध्या तासाचं सेशन ठेवलंय. लेझर ॲब्लेशन मेथड म्हणजे लेझर, वी नो दॅट लेझर इज द लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन रेडिएशन. With the help of laser light, we break down the bigger crystal into smaller particle and they get deposited on the collector and we get the nanoparticles. Here, this diagram shows that what is laser ablation method. This is the graphite target. We want to prepare the carbon nanotubes. Therefore, we use the graphite target. This is the neodymium laser light on falls on the graphite. That graphite undergoes disintegration. Small carbon particles are formed and they are collected on the water cooled collector. Here we get the carbon nanotubes. This all process is carried out in furnace. Carbon atoms are converted into carbon nanotubes. We get the single wall and multi-wall carbon nanotubes. It is known as a laser ablation method. Why it is known as a laser ablation? Because the nanoparticles are prepared by using laser light. Therefore, it is known as a laser ablation method. Chemical vapors. Then this is the difference between single wall nanotubes and multi-wall nanotubes. Single wall means single layer of graphene. The most dangerous or most tedious work to prepare carbon nanotube is the single wall nanotubes, because single wall nanotubes are not easy to form. Multi-wall carbon nanotubes easily form. तर आपण त्या डिफरन्स मध्ये तुम्हाला कळेल. सिंगल लेअर ऑफ ग्राफीन असतो सिंगल वॉल नॅनोट्यूब्स मध्ये. इथं पहा मल्टी वॉल मध्ये मल्टिपल लेअर ऑफ ग्राफीन असतं. सिंगल वॉलला पहा कॅटॅलिस्ट इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस. आपल्याला माहित आहे कॅटॅलिस्ट इज द केमिकल कॉम्पोनंट विच अल्टर द स्पीड ऑफ रिॲक्शन. आपल्याला काय करायचे, सिंगल वॉल तयार करायचे म्हणजे आम्हाला डबल लेअर तयार होऊन नाही द्यायची. त्यासाठी आम्हाला रिॲक्शनचं स्पीड कमी करणं गरजेचं आहे. म्हणून इथं कॅटॅलिस्टची गरज आहे. मल्टीवॉल मध्ये रिॲक्शनची कॅटॅलिस्टची गरज आहे का? किती लेअर तयार झाली तर चालते. कॅन बी प्रोड्युस्ड विदाउट कॅटॅलिस्ट. Therefore, the cost of single wall nanotube is more than that of the multi-wall nanotubes. मल्टिपल वॉल मध्ये किती लेअर तयार होत्या काही प्रॉब्लेम येत नाही आम्हाला. 10 लेअर आले काय 50 लेअर आले काय, पण सिंगल वॉल नॅनोट्यूब मध्ये आम्हाला सिंगलच लेअर तयार करायचा असतो. Therefore, synthesis is difficult in case of single wall nanotube. इथे दिलंय पहा तिसरं, bulk synthesis is difficult as it require atmospheric condition and catalyst is required. इकडे काय लिहिले पहा, बल्क सिंथेसिस इज इझी. इकडं चौथा डिफरन्स पहा, प्युरिटी इज पुअर. म्हणजे आम्ही काय मॉलिक्युलला सांगू शकत नाही की सिंगलच वॉल तयार करायचा आहे, डबल करायचं नाही. मॉलिक्युल डबल लेअर पण तयार करू शकतात. त्यामुळं प्युरिटी इज पुअर. मल्टीवॉल मध्ये पहा प्युरिटीज आहे, कारण किती लेअर तयार झाली तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. सिंगल वॉलचा पाचवा डिफरन्स पहा, अ चान्स ऑफ डिफेक्ट इज मोर ड्युरिंग फंक्शनलायझेशन. कारण सिंगल वॉलची टेन्साइल स्ट्रेंथ कमी असणार आहे, कारण एकच लेअर आहे. आणि इकडे पहा, चान्स ऑफ डिफेक्ट इज लेस बट वन्स ऑकर्ड इट इज डिफिकल्ट टू इम्प्रूव्ह. मल्टिपल वॉलला कार्बन नॅनोट्यूबला डिफेक्ट येत नाही, पण एकदा आला डिफेक्ट तर तो इम्प्रूव्ह करणं अवघड आहे. सिंगल वॉल पहा, लेस अक्युमुलेशन इन द बॉडीमध्ये लेस अक्युमुलेट होतं, कारण सिंगल वॉलची थिकनेस कमी असते. मल्टीवॉलचं पहा, मोर अक्युमुलेशन इन द बॉडी. अँड सिंगल वॉल मध्ये इट कॅन बी इझिली ट्विस्टेड अँड मोर प्लायबल. ट्विस्ट होतं म्हणजे का, सिंगल वॉल आहे म्हणून ट्विस्ट होतं. आणि मल्टी वॉल काय, इट कॅनॉट बी इझिली ट्विस्टेड, कारण त्याची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते. हे लक्षात घ्या. दिस इज द सुमिओ लिझिमा who discovered the carbon nanotube. For the discovery of the carbon nanotube, he awarded the Nobel Prize.
In chemistry, it is the single wall. Picture shows that how single wall carbon nanotube looks like, and multi-wall carbon nanotubes. The different walls are shown by the different colors. Single wall carbon nanotubes are very uh, uh, easily not formed. Multi-wall nanotubes are easily formed. These are the allotrope of the carbon, diamond, graphite, and nanotubes. It is the allotrope of the carbon. It is known as carbon nanotubes. Why carbon nanotubes nowadays are used in various appliances? Because of their properties. Carbon nanotubes have good mechanical, good conducting properties. Mechanical property म्हणजे काय? We know that carbon-carbon bond in graphite is the one of the strongest bond in nature. सगळ्यात hard bond. We know that diamond is the allotrope of the carbon, which is the strongest material in the world. Similar way, carbon-carbon bond, which is present in carbon nanotubes, having good mechanical property, good robust structure तयार होतं. Therefore, carbon nanotubes are used in आर्मी. आर्मीचं जे कवरिंग असतं तुमच्या सैन्याला जे आपण देतो, काय म्हणतो त्याला आपण, चिलखत किंवा हे जे म्हणतो, त्याच्यामध्ये ह्याचा कार्बन नॅनोट्यूबचा वापर केला जातो. Conductivity. Most important property of the carbon nanotube is it is a good conductor of heat and electricity. Therefore, it is used in mobiles, televisions, computers, and various appliances. Extremely high thermal conductivity, extremely high electrical conductivity. And potential applications of the carbon nanotubes are in catalysis, hydrogen storage, biological cell electrodes, resistors, flow sensors, electron field emission tips, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल डिव्हाइसेस, स्कॅनिंग प्रोब टिप्स, यामध्ये कार्बन नॅनोट्यूबचा वापर केला जातो. स्कॅनिंग प्रोब टिप्स म्हणजे काय? इन सोनोग्राफी वी यूज द डिफरंट प्रोब्स and it take the images, 3D images of our body, and then we decide that which disease is so by which disease patient is suffered. म्हणजे there are different diagnostic test. For example, MRI, सोनोग्राफी, ते केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की एखाद्या पेशंटला कुठला डिसीज झालाय. त्याचा अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला प्रोब्स वापरावे लागतात. त्या प्रोब मध्ये कार्बन नॅनोट्यूबचा वापर केलेला जातो, हे लक्षात घ्या. It is the carbon nanotubes. What are the different applications of these carbon nanotubes? Carbon nanotubes have wide application in biological field, as well as in IT sector, as well as in different agriculture मध्ये पण कार्बन नॅनोट्यूब्स आता वापरलेले आहेत, नॅनो मटेरियल्स वापरलेले आहेत. डिसीज मध्ये, बायोमेडिकल फील्ड मध्ये आता आपण ऑलरेडी पाहिलं की कॅन्सरला कॉम्पीट करण्यासाठी सुद्धा नॅनोट्यूबचा, नॅनो मटेरियलचा वापर केला जातो. इथं वेगवेगळे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत पहा. कॉन्ट्रास्ट एजंट म्हणून वापर केला जातो. म्हणजे एखाद्या पेशंटचा MRI घेतला जातो त्यावेळी त्याचा कॉन्ट्रास्टिंग एजंट टाकला जातो. म्हणजे ज्या इन्फेक्टेड सेल आहेत त्याचा वेगळा इमेज दिसणार, आणि ज्या नॉर्मल सेल आहेत त्याचा वेगळा इमेज दिसणार. इट इज द कॉन्ट्रास्ट एजंट्स. नॅनो मटेरियल्स आर युज्ड एज अ कॉन्ट्रास्ट एजंट. UV रेडिएशन पासून आपला बचाव करण्यासाठी सनस्क्रीन्स वापरतो आपण वेगवेगळ्या. त्या सनस्क्रीन्स मध्ये सुद्धा नॅनो मटेरियलचा वापर केला जातो. बिकॉज वी नो दॅट नाउडेज our nature is imbalanced. A greenhouse effect, ozone depletion, UV rays are come on the earth as it is, and various persons are suffered by the skin cancer. And in order to avoid that, protect from that UV radiation, we use the nanomaterial which avoid the effect of UV radiation on our body. If ultraviolet rays falls on our body, it may cause cancer. Nowadays, most of the peoples are suffered by the cancer. की माणसाला वाटतं की बाबा तंबाखू खातो, दारू पितो, त्यालाच कॅन्सर होतो. असं काही नाही आहे. कारण आपण जे दैनंदिन जीवनामध्ये खातोय त्याच्यामध्ये पण सगळ्या इम्प्युरिटीज आहेत, हे लक्षात घ्या. सेल इमेजिंग करण्यासाठी नॅनो मटेरियलचा वापर करतोय. अँटी कॅन्सर एजंट डायग्नोस्टिक मध्ये वापरला जातो. ट्रीटमेंट ऑफ बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन मध्ये नॅनो मटेरियलचा वापर केला जातो. फोटोथर्मल थेरपी मध्ये केला जातो. जीन डिलिव्हरी मध्ये केला जातो. These are the various applications of carbon nanotubes. Along with this application, biomedical applications of nanomaterial, there are different applications of nanomaterials: space elevators, faster computer chips, better solar cells, cancer treatment, better thinner TVs, better capacitor that replaces batteries, flexible displays, bone healing, body armor, and faster flywheels. These are the
various applications of carbon nanotubes, and these are the various applications in various field. एनर्जी मध्ये पण नॅनो मटेरियल्स वापरले जातात, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरले जातात, मटेरियल्स मध्ये वापरले जातात, ऍग्रिकल्चर्स मध्ये वापरले जातात, टूल्स मध्ये वापरले जातात, बायोलॉजी मध्ये वापरले जातात. देर आर डिफरंट ऍप्लिकेशन्स ऑफ नॅनो मटेरियल्स. आता मी शॉर्ट मध्ये एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की नॅनो मटेरियल तयार झाले, ही खरोखर नॅनो मटेरियल तयार झाले का, म्हणजे त्यांची ॲटॉमिक साईज नॅनो मटेरियल पर्यंत गेली का, ते पाहण्यासाठी आपल्याला कॅरेक्टरायझेशन टेक्निक्स आहेत, डिफरंट टेक्निक्स. आपल्याला कुठल्या प्रकारचं अनालिसिस करायचं आहे, स्ट्रक्चरल अनालिसिस करायचं आहे, ऑप्टिकल अनालिसिस करायचं आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत, मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघायचे आहेत, तर त्यासाठी कुठलं टेक्निक वापरायचं ते ह्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. म्हणजे एखाद्या नॅनो मटेरियलचं स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असल्याशिवाय तुम्हाला ते कुठं वापरायचं समजत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या मेटलचा मेल्टिंग पॉईंट माहित असेल तर ते हीट सेन्सर म्हणून वापरू शकतो, काय हीट रेजिस्टन्स म्हणून वापरू शकतो, हे तुम्हाला मेल्टिंग पॉईंट किंवा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी असल्याशिवाय माहित असल्याशिवाय समजत नाही. म्हणून नॅनो मटेरियलच्या स्ट्रक्चरल प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. These equipments are highly costly, available in higher laboratories like IISc, IIT and well equipped laboratory मध्ये ही इक्विपमेंट आहेत, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला ऑप्टिकल प्रॉपर्टी नॅनो मटेरियलच्या वापर, ऑप्टिकल प्रॉपर्टी म्हणजे कशासाठी लागतील, whether these nanomaterials are used in solar cells, whether these nanomaterials are used in sensors, therefore we need to check the optical property of that particular nanomaterials. For example, photoluminescence, FTIR, Fourier transform infrared spectroscopy, scanning near optical microscopy, and fluorescence microscopy and Raman microscopy. एखादं नॅनो मटेरियल आपल्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी दाखवतं का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला फोर प्रोब मेजरमेंट करावं लागतं, किंवा हॉल इफेक्टचा स्टडी करावा लागतो, किंवा एखादं नॅनो मटेरियल आपल्याला मॅग्नेटिकली प्रॉपर्टी दाखवते का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स मायक्रोस्कोपीचा वापर करावा लागतो, किंवा सुपर कंडक्टिंग क्वांटम इंटरफेस डिव्हाइस क्विड याचा वापर करावा लागतो. एखादं मटेरियल तयार केल्यानंतर त्याचं अनालिसिस केल्याशिवाय, त्याचं ऍप्लिकेशन पाहिल्याशिवाय त्याचा आपण यूज करू शकत नाही, म्हणून हे टेक्निक्स वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण नॅनो मटेरियलच्या कॅरेक्टरायझेशन पाहिल्या, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, तुम्हाला मी फक्त इन्स्ट्रुमेंट्स दाखवतो. पुढच्या सेशनमध्ये आपण 1 by 1 स्पेक्ट्रोस्कोपीचा हे पाहू. दिस इज द इन्स्ट्रुमेंट विच इज नोन ॲज अ स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप विच स्कॅन द नॅनो मटेरियल and shows the morphological properties of the nanomaterial, and by which we decide that whether this nanomaterial is used in solar cell or any other application of that particular nanomaterial. It is known as a scanning electron microscopy, which scan the sample with the help of electron beam. Therefore, it is known as a scanning electron microscope. Then next is the scanning. What are the application of SEM? व्हायरॉलॉजी, म्हणजे एखादा आपण व्हायरसचा स्टडी करू शकतो. आताच आपण पाहिलं कोविडमध्ये आपण कोरोनाचा व्हायरस जो होता, व्हायरसचं स्ट्रक्चर कळाल्याशिवाय आपल्याला त्याची अँटी केमिकल्स तयार करता येत नाही, ड्रग्स तयार करता येत नाही, कारण त्या स्ट्रक्चरवरती तुमचा बाइंडिंग मॉलिक्युल असा पाहिजे विच इनिबिट द बायोलॉजिकल ऍक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाचं तोंडच जर बंद केलं तर तो जगणारच नाही. त्यामुळं तो काय करतो, ड्रग मॉलिक्युल it works on the basis of lock and key which bind the life process of that particular bacteria and which retard the growth or multiplication of that bacteria. Therefore, first we know that structure of virus structure कशावर कळणार आहे आपल्याला, with the help of scanning electron microscope. This is the application of scanning electron microscope. It is the scanning electron microscope, and this is the second technology instrument is the scanning tunneling microscope. It is known as a scanning tunneling microscope, STM. This is the schematic diagram of STM. This is the equipment of STM. In the corner of the slide, it is the STM. This equipment is available in IISER Pune. When I visited to the IISER, this equipment, the cost of this equipment is nearly 80 to 90 lakh rupees.
and last one is the AFM, atomic force microscopy, which also characterize the nanomaterial present in how what is the size of the nanomaterial, whether these nanomaterials have good morphological structure and its surface properties can be studied with the help of these three techniques: scanning electron microscope, scanning tunneling microscope, and atomic force microscope. It is the schematic diagram of atomic force microscope. Green is the nanomaterial. It is the probe and which analyze the surface property of that particular nanomaterial. And last but not least, these are the various application of nanomaterials or atomic force microscopy in various fields. Dear friends, nanomaterials plays an important role in various fields. Nowadays, we see that the fabric also, which does not stick the dirt, म्हणजे आपण ते कॉटन किंगचं पाहतो, त्यामध्ये सुद्धा नॅनो मटेरियलचा वापर केलेला आहे आपण. नॅनो मटेरियल्स आर युज्ड इन ऍग्रिकल्चरल पर्पजेस. पहिलं पोतीच्या पोती माणसं खतं टाकत होती, आता 1 किलो किंवा 50 ग्रॅम मध्ये सुद्धा 1 एकर मध्ये तुम्हाला जेवढं मायक्रोन्युट्रिएंट पाहिजे पिकाला तेवढं देऊ शकतो. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ द नॅनो मटेरियल्स. Therefore, dear friends, nanomaterial is the emerging field. Therefore, every student should take interest in nanomaterials and nanoscience, because without nanomaterial, it is impossible to develop our country. Thank you. Thank you very much. सो थँक्यू व्हेरी मच सर. आपण अर्ध्या तासामध्ये ओव्हरऑल समरी दिलेली आहे आणि डेफिनेटली या समरीतून विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी काय आणि नॅनो सायन्स काय आणि त्यामध्ये किती लेव्हलपर्यंत त्याचा फायदा होतोय, किती लेव्हलपर्यंत त्याचं इम्पॉर्टन्स आहे हे नक्कीच समजलेले असेल. तर एवढे बोलून आपण हा सेशन इथे एंड करूया. पुढे जर एखादा नवीन सेशनचा टॉपिक जर तुम्ही सजेस्ट केलात तर आपण डेफिनेटली नवीन टॉपिकवरती देखील नवीन पॉडकास्ट घेऊ इच्छितो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.